एकलव्याची महान गुरुभक्ती. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट जंगलात एकलव्य नावाचा एक मुलगा राहायचा. तो अतिशय कष्टाळू आणि शांत स्वभावाचा होता. एकलव्याचे एकच स्वप्न होते, जगातील सर्वोत्तम धनुर्धर बनणे. त्याच्या डोळ्यात नेहमी एक चमक असायची आणि हातात लाकडी धनुष्य असायचे. एकलव्याला माहित होते की कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्य हे धनुर्विद्येत सर्वश्रेष्ठ आहेत. तो मोठ्या आशेने त्यांच्या आश्रमात गेला. त्याने द्रोणाचार्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि म्हणाला, गुरुदेव, कृपया मला आपला शिष्य म्हणून स्वीकारा. द्रोणाचार्यांनी एकलव्याकडे पाहिले. त्यांना त्याचे कौशल्य आणि ओढ दिसली, पण त्या काळातील नियमांमुळे त्यांनी त्याला नकार दिला. मी फक्त राजकुमारांनाच शिक्षण देऊ शकतो, ते हळूवार आवाजात म्हणाले. एकलव्याचे मन दुखावले, पण त्याची जिद्द कमी झाली नाही. एकलव्य पुन्हा आपल्या जंगलात परतला. त्याने हार मानली नाही. त्याने द्रोणाचार्यांना मनोमन आपला गुरु मानले होते. त्याने नदीकाठची थोडी माती घेतली आणि त्यातून आपल्या गुरूंची हुबेहूब मूर्ती बनवली. दररोज सकाळी तो त्या मूर्तीला वंदन करायचा आणि मग धनुर्विद्येचा सराव करायचा. गुरुदेव, तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, असे तो स्वतःशीच म्हणायचा. जंगलातले पक्षी आणि प्राणी त्याचा सराव पाहू लागले. अनेक वर्षे उलटली. एकलव्याचा सराव इतका कडक होता की तो न बघताही अचूक बाण मारू लागला. एक दिवस जंगलात एक कुत्रा जोरात भुंकू लागला. एकलव्याच्या सरावात अडथळा येत होता, पण त्याला त्या प्राण्याला इजा करायची नव्हती. एकलव्याने एकामागून एक 7 बाण इतक्या वेगाने मारले की कुत्र्याचे तोंड बाणांनी भरून गेले. आश्चर्य म्हणजे कुत्र्याला जखम झाली नाही किंवा रक्तही आले नाही, फक्त त्याचे भुंकणे बंद झाले. तो कुत्रा तसाच पळत द्रोणाचार्यांकडे गेला. जेव्हा द्रोणाचार्यांनी त्या कुत्र्याला पाहिले तेव्हा ते थक्क झाले. अशी विद्या तर फक्त जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धरालाच जमू शकते. ते त्या धनुर्धराच्या शोधात जंगलात आले. तिथे त्यांना एकलव्य सराव करताना दिसला. द्रोणाचार्यांनी विचारले, तुझा गुरु कोण आहे? एकलव्याने त्यांना आपल्या मातीच्या मूर्तीकडे नेले. द्रोणाचार्य भावूक झाले, पण त्यांना अर्जुनाला दिलेल्या शब्दाची आठवण झाली. त्यांनी विचारले, जर मी तुझा गुरु आहे तर मला माझी गुरुदक्षिणा मिळणार नाही का? आज्ञा द्या गुरुदेव, एकलव्य म्हणाला. द्रोणाचार्यांनी त्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागितला. अंगठ्याशिवाय धनुष्य चालवणे अशक्य होते, पण एकलव्याने क्षणभरही विचार केला नाही. त्याने आनंदाने आपला अंगठा कापून गुरूंच्या चरणी अर्पण केला. एकलव्याची ही भक्ती आजही सर्वांना प्रेरणा देते.